आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं आहे। मुंबईमध्ये आता हायटेक एआय नाले सफाई होणार आहे। नाले सफाई गैरव्यवहारावर चाप बसवण्यासाठी मुंबई महापालिका एआयचा आधार घेणार आहे। मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी तब्बल 240 कोटी रुपयांची नाले सफाई होणार आहे। नाले सफाई करणाऱ्या यंत्रणेवर एआय कॅमेऱ्यांची नजर असेल। यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेनं 15 ते 20% कमी किमतीचं टेंडर दिलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पाहूयात। मुंबईतील नालेसफाई दरवर्षी चर्चेचा विषय बनते, कारण का मुंबईतील नालेसफाई होत नाही किंवा नालेसफाईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, गैरव्यवहार होतो। या अनुषंगानं नालेसफाईच्या बाबतीत सातत्यानं चर्चा होते। मात्र आता मुंबई महानगरपालिकेनं एआयचा वापर करून हायटेक नालेसफाई करण्याचा विचार केलेला आहे। तशा पद्धतीनं यावर्षीची नालेसफाई ही एआयच्या माध्यमातून केली जाणार आहे। दरवर्षी मुंबईत नालेसफाई झालेले अशा पद्धतीचे दावे केले जातात, मात्र पावसाळ्यामध्ये हे दावे सगळे फेल ठरतात। त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी आता स्वतः या सगळ्या नालेसफाईमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि तब्बल यावर्षी मुंबईतील नालेसफाईसाठी 240 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। दरवर्षी ज्या पद्धतीनं नालेसफाईची कंत्राटं काढतात, यावर्षी मात्र कंत्राटं जी आहेत ही महापालिकेनं 15 ते 20% किमतीनं टेंडर हे कमी केलेलं आहे। त्यामुळे मिठी नदी असेल किंवा मुंबईतील छोटे मोठे नाले असतील, याचं गाळ काढण्यासाठी जवळपास 240 कोटी रुपयांचं कंत्राट जे आहे हे काढलं गेलेलं आहे आणि एकूण 13 कंत्राटदारांना हे काम दिलेलं आहे। दरवर्षी ज्या पद्धतीने ही नालेसफाई केली जाते, मोठमोठे दावे केले जातात आणि त्यानंतर पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं जाते आणि नालेसफाई झाली नाही हे समोर येतं। मात्र यावर्षी तशा पद्धतीनं कुठच्याही प्रकारे नालेसफाईमध्ये गैरव्यवहार होऊ नये यामुळे एआयचा वापर केला जाणार आहे आणि एआयचा अशा पद्धतीनं वापर केला जाणार आहे, ज्यावेळेला गाळ काढला जाणार आहे त्यावेळेला त्या मशीनवरती एआय कॅमेरा असणार आहे। त्याचसोबत गाळ बाहेर काढतानाचे CCTV असतील किंवा ज्या ठिकाणी हा गाळ सुकवला जातो त्या ठिकाणी सुद्धा CCTV बसवले जाणार आहेत। त्यामुळे एआयच्या माध्यमातून किती गाळ काढला गेलेला आहे याचं मोजमाप जे आहे हे सगळं असणार आहे। त्यामुळे दरवर्षी ज्या पद्धतीनं नालेसफाईचे एक नालेसफाई करण्याचा प्रयत्न केला दाखवला जातो किंवा कंत्राटदाराकडनं काही विशिष्ट भागापर्यंतच नालेसफाई केली जाते आणि त्यानंतरचा तो सगळा गाळ तसाच हा नाल्यांमध्ये राहतो आणि त्यामुळे मिठी नदी असेल, कारण का मिठी नदीचा जर गाळ व्यवस्थित काढला गेला नाही बाहेर तर मोठ्या प्रमाणात मुंबईत पाणी साचलं जातं आणि यामुळे यावर्षी अशा पद्धतीचा कुठचाही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, कारण का ज्या पद्धतीनं नालेसफाईचा दरवर्षीचा जर आपण अनुभव पाहिला गेला तर मोठा भ्रष्टाचार होतो, हे सातत्यानं उघड होतं आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता होऊ नये यासाठी एआयच्या माध्यमातून ही नालेसफाई जी आहे ही केली जाणार आणि या नालेसफाईवरती एआयच्या माध्यमातून करडी नजर जी आहे ही ठेवली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।